नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर आता दुपारचे वाजले आहेत 2. आता जेवण वगैरे आमचं झालं, जेवून आणि बसलो होतो. तर म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया. इथे बघा ऋतुजा बसली आहे. अजून ऋतुजाला सुट्टी आहे 10 तारखेपर्यंत. मग ऋतूचा स्कूल चालू होणार आहे. तर ऋतुजाची एन्जॉय आहे, पण ट्युशन वगैरे चालू आहे तिचा. ट्युशनला जाते ती रोज. तर काय करतेस तू बाबू? काय नाही, आता ट्युशनला जायची तयारी. हां, आता ट्युशनला जाणार आहे. बसली आहे जेवून वगैरे, कारण की आता थोडंसं लेट उठते. सकाळी ट्युशन तर संध्याकाळचा असतो आणि सकाळी जरा 9:30-10ला उठते, त्याच्यामुळे मग दुपारी झोपत नाही. तर आता बसली आहे. ऊन पण खूप आहे बाहेर, खूप जास्ती ऊन आहे ना ऋतू, आणि गरमी पण खूप वाढली आहे. तर आम्हाला पण जायचं होतं गावाला. आता बघूया पप्पा काय बोलत आहेत, गावी जायचं काय. तर जाऊया. 4 ते 5 दिवस जाणार आहोत गावाला. आता बघू कधी जायचं म्हणतायत ते, तसं जाऊ. तर बघू, गेलं तर तुम्हाला बघायला मिळेलच. तर बसले येते ऋतू. काय नाही, ऋतुजाची थोडी तयारी वगैरे करते. भेटते थोड्याच वेळानंतर तुम्हाला. बाय. तर मंडळी, ते ऋतुजाला मी चालली आहे घेऊन ट्युशनला. ऋतुजाचा टाईम झाला आहे. पप्पा पण भेटणार आहे. पप्पा बोललेला ना. पप्पा नाचवायसाठी मला किती वाटतं. म्हणजे पप्पा नाही भेट, टाईम आहे. जो स्टेशनला आहेत पप्पा, यायला टाईम आहे. हां. तर मंडळी, ऋतुजाला ट्युशनला सोडली आहे आणि आता मी चालली आहे जरा स्टेशनला. ऋतुजाच्या पप्पाने बोलवली आहे ट्युशनला, तर चालली आहे ट्युशनला. तर मंडळी, ऋतुजाचे पप्पा भेटलेले आहेत. गेली का ट्युशनला? गेली. किती घामाघूम झालेत. ऋतुजाला सोडली आणि आली मी. बघूया काय घ्यायचं आहे. ऋतुजाच्या पप्पांनी कशाला मला बोलवले स्टेशनला, आता माहिती पडेलच. इथं टाकलाय. गेली काय? बसली? बसली. नाही, तिकडं पुढे. चल वरती जायचं. चांगला दाखवा मला फक्त. दुकान तर मंडळी, मार्केटला आले होतो. ऋतुजाच्या पप्पानी बोलवली होती. तर मार्केटमध्ये जरा साडी वगैरे घ्यायची होती. तर साडी वगैरे घेऊन झाल्या आणि आता घरी जायचं आहे, कारण की ऋतुजाचं टाईम झालं आहे ट्युशनचं सुटायचं आहे. तर जरा नाश्ता करायला आलो होते. बोलतात की जरा काहीतरी नाश्ता करूया. तर इथे हॉटेलमध्ये आलो आहोत. जरा काहीतरी नाश्ता करू आणि ऋतुजाला पण घेऊन जाऊ काहीतरी नाश्ता. तर बघूया, काहीतरी डोसा वगैरे खातो. काय खायचा डोसा? ऋतूला काय घ्यायचं? हां, तिचं तेच फेवरेट आहे. तिला जास्ती करून तर ते हे इथला डोसा वगैरे नाही आवडणार. हां, तिला काहीतरी मंचुरियन वगैरे घेऊन. तिला पाणीपुरी आवडते. हां, नाके मी नाही जास्त खाणार. मला पण. काय जेवला तुम्ही आज डब्बा नव्हतं घेऊन गेले. सकाळी पण बाहेरचा खाल्लं, आता बोलतात मला नको काय खायला. तसे दमले, उन्हाने काले झालेत. खूप गरमी होते ना. नाश्ता काय घेतोय पटकन, तो खाऊन जाऊ पटकन.
मंडळी आमचा नाश्ता आलेला आहे. दाखवतो काय नाश्ता आहे. निघालो घरी जायला. ऋतुजाच्या स्टेशनला सुटायचा टाईम पण झाला आहे. आता पटकन गेलं तर बरं. 10 मिनटं राहिलेत ऋतुजा सुटायला. 7 वाजायला आलेत तरी पण बघा किती उजेड आहे बाहेर. गरमीने झाले परेशान. तर मंडळी मी तर आली आहे. उभ्या ऋतुजाला घेते पटकन. तर मंडळी धावत धावत आले घरी. रिक्षातून उतरली तसेच तिचे पप्पा बोलले तू पहिली धावत धावत जा, ऋतुजाला घे. नाक्यावरून धावत 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 ऋतुजाला ट्युशनला घ्यायला आली. ते म्हटले मी इथेच थांबतो, तिला पाणीपुरी खायला आण, कारण की तिला पाणीपुरी खूप आवडते. आणि तिला इथे जवळची कुठली ना जिथे रिक्षा स्टँड आहे तिथेच आहे पाणीपुरी, ती तिला खूप आवडते. मी इतकी धावत 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 निघाली तिथून. ऋतुजाच्या ट्युशनला आली. तिथे गेली तर पूर्ण ट्युशन खाली. ऋतुजा तर सर बोलतात नाही, ऋतुजा गेली घरी. परत त्या ट्युशनपासून मी एवढी धावत 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 घरी रस्त्यामध्ये आली. तिथे बिल्डिंगच्या इथे ते ऋतुजा गेटच्या आतमध्ये शिरत होती. ऋतुजाला आवाज दिला ऋतुजा ऋतुजा. तेव्हा मग ऋतुजाला पाठी वळून बघितलं. म्हटलं येतेस काय पाणीपुरी खायला? तर नाही मम्माने तिला मी सांगून नव्हते गेले की मी स्टेशनला गेली आहे म्हणून ना ऋतुजा. तिला माहिती नव्हतं. एवढी रडली असती की मी ट्युशनला जाते, इथे जाते स्टेशनला, तरी ट्युशनला गेली नसती म्हणून मी तिला बोललीच नव्हती. तिला तिथे ठेवलं. तसंच मी लगेच निघून गेली. आणि आता ऋतुजाचे पप्पा ऋतुजाला पाणीपुरी घेऊन येत आहेत. पिशव्या पण नाही मी हातातमध्ये सोडून आले त्यांच्या. एकटी धावत धावत आली पुढे. या मी करते द्या. बापरे किती धावत आली माहिती आहे का. बोलली आता ही पोरगी कुठे जाईल काय माहिती. एकटी पण बरोबर आली. माहिती आहे पण टीचर होती सोबत तिच्या. बिचारे ते मग किती घेतलात तिला पाणीपुरी? अच्छा आहे ना. हात धुतलेस का तू? ना काय नाही ठीक आहे खा मग. चला ऋतुजा आता पाणीपुरी खाते. भेटते तुम्हाला थोड्याच वेळानंतर. तर मंडळी दुपारचे वाजले आहेत आता 12, पावणे 12 झाले आहेत. आणि सगळे ऑफिसला गेलेत. ऋतुजाचे पप्पा काका आणि ऋतू आहे. तर ऋतू बोलते मम्मी किती दिवस मला तू कुठे घेऊन नाही गेलीस, आता माझी स्कूल चालू होणार आहे, तू कुठेतरी घेऊन चल. तर बोलत होती म्हडला तरी चल, नाही तर मग गगनगिरी महाराजांच्या मठात तरी चल. तर आता आम्ही गावी गेलेलो त्यावेळी आम्ही जाऊन आलोत. तर हे बोलतात नको तिथे जाऊस परत, तर हिला कुठेतरी इथून आण फिरून. तर ते तर नाही. तर म्हटलं चल तुला मी टिटवाळाचा गणपती बाप्पा तुला दाखवून आणते आणि दर्शन पण करून घेऊन येते. तर मी तिला घेऊन चालले आता टिटवाळाला. तर ती गेली पण लगेच खाली कपडे वगैरे घातले आणि पटकन निघून गेली. माझं काम व्हायचं वेट करत होती. आताच काम वगैरे झालं आणि चपाती भाजी खाल्ली तिने. तर नाही चपाती भाजी पण नाही खाल्ली, ताटामध्ये काढलेली ठेवून दिली, फक्त कॉफी पियाली आणि निघाली खाली. तर चला बघूया आपण ऋतुजा खाली गेली आहे तर मी तुम्हाला दाखवते. चला चला तर निघाले बाहेर. ऋतुजा एवढी धावत धावत निघून गेले बाहेर. ऋतुजा रिक्षामध्ये बसलो होतो आम्ही. आता डायरेक्ट रिक्षा गेली आहे. तुला ऊन लागत होतं डायरेक्ट रिक्षा गेली आणि म्हटलं चल डायरेक्ट रिक्षाने जाऊया. थोड्याच वेळा
हां आम्ही पोचलेलो आहोत मंदिरामध्ये. हे बघा ऋतुजा, तर इथे आरतीचं घेतलेलं आहे. घे बाबू, चला. दर्शन वगैरे झालेलं आहे. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे, मोबाईल वगैरे कॅमेरा नाही काढायचा. तर मग आम्ही तुम्हाला शूट नाही केला आणि दाखवलासुद्धा नाही. तर आता दर्शन झालं आहे, आता निघालो बाहेर. चला. आता बाहेर पडलो, ऊन इतका आहे ना, त्याच्यात जामच ऊन आहे. तुझ्याला पाहिजे पाण्याची बॉटल घेते पहिले. मी पोचलो स्टेशनला. येताना रिक्षाने आलो, आता जाताना जाते तुझ्याला ट्रेनने घेऊन. येताना पटकन तिला रिक्षाने घेऊन आले. येताना डायरेक्ट आलेलो. आता ट्रेन गाडी. आता कंटाळले. आता ट्रेन मध्ये बसलेला उतरली. आता तुझ्याला पाण्याची बॉटल घेते. इकडे ये, इकडे. तुझ्या उन्हाने कंटाळली माझी ना बाबू. उन्हाने कंटाळा आला. तिला काहीतरी खायला देते मी. चल मंडळी, आता आम्ही पोचलो त्याला घरी. नाक्यावरती उतरलो. ऋतुजा माझी लय कंटाळली. आता जिरली. आता नाही बोलणार कधी फिरायला चल म्हणून. ऊन लागलं ना भरपूर. आता मला खायला नको काय, घरी चल. आता कंटाळली कंटाळ्या, तिला काही नको. आम्ही घरी आलोत. ऋतुजा जेवली, थोडा 1 तासभर आराम केला आणि आता ऋतुजा निघाली ट्युशनला जायला. तर आता वाजले 5ला 5 मिनटं आहेत. तर मी आता ऋतुजाला चालले ट्युशनला सोडायला. लवकर घरी आलो ना. 3 वाजताच घरी आलो. 3च्या पण आधीच आले. आराम करायला थोडासा आराम. ऋतुजा जेवलीच नाही मेन म्हणजे, आणि मी जेवली जरा, ऋतुजा नाही जेवली. ऋतुजाने थोडा नाश्ता केला होता, मग थोडंसं आराम केलं आणि आता चालली ट्युशनला. हां तर काय नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. ऋतुजाचं ऐका. चला बाय.